निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का। निलेश लंके आज करणार शरद पवार गटात पक्षप्रवेश। बहुचर्चित कोस्टर रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न। उद्यापासून कोस्टर रोड मुंबईकरांच्या सेवेत। आम्ही दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही। प्रकल्पाच्या परवानगीकरता काहींनी फक्त दिल्लीला फेऱ्या मारल्या। देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला। कोस्टर रोडमध्ये तुम्ही अडथळेच जास्त आणले। आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला। ईडी कारवाईमध्ये एकही भाजप नेता नाही। ईडी भाजपचा सहकारी पक्ष असल्यासारखं वागतोय। भाजप सत्तेत आल्यापासून 115 विरोधी नेत्यांनी ईडी चौकशी त्यांची झाली। ईडी कारवाईवरून शरद पवारांचा हल्लाबोल। रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई अयोग्य। ईडी सीबीआय मार्फत निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रकार। रोहित पवारांवरील कारवाईवर शरद पवार यांची केंद्रावर टीका। निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टानं सीबीआयची याचिका फेटाळली। माफ करा, एसबीआयची याचिका फेटाळली। उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या, कोर्टाचे आदेश। लोकसभा उमेदवारीच्या चर्चांना अभिनेता नाना पाटेकरांकडून पूर्णविराम। राजकारण हा माझा प्रांत नाही। कुठून निवडणूक लढू तुम्हीच सांगा, नानांचा पत्रकारांना सवाल। स्वामी शांतिगिरी महाराजांसोबत मुख्यमंत्र्यांची वर्षावर अर्धा ते पाऊण तास चर्चा। स्वामी शांतिगिरी महाराज युतीचे उमेदवार असण्याची शक्यता। शरद पवार यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाप्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात दाखल याचिकेवर होणार सुनावणी। उद्धव ठाकरे यवतमाळ वाशिम नंतर 14 मार्चला गुहागर दापोली दौऱ्यावर। सभेतून काय बोलणार याकडे नजरा। हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळणार। हेमंत पाटील हेच उमेदवार राहणार। आमदार संतोष बांगर यांचा दावा। शरद पवार 13 आणि 14 मार्चला नाशिक दौऱ्यावर। शरद पवार निफाडमधून लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठकीत काँग्रेस 7 राज्यातील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करणार। राज्यातील 506 प्रकल्पांचं उद्या भूमिपूजन आणि लोकार्पण। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पांचं लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजनाला राहणार उपस्थित। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज करणार ठाकरे गटात पक्षप्रवेश। चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशादरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची चिन्ह। दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून फी वसुली सुरूच। सरकारनं फी माफ केली असताना अंमलबजावणी नाही। परीक्षा शुल्क भरण्याकरता सोमवारची अंतिम मुदत। बिहार विधान परिषदेच्या 11 जागांकरता उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। माजी मुख्यमंत्री राबडी देवींसह मवियाचे 5ही उमेदवार करणार अर्ज दाखल। एक खडा इकडचा तिकडे झाला तरी फरक पडत नाही। रवींद्र वायकरांवर उद्धव ठाकरेंची टीका। जोगेश्वरीचा बालेकिल्ला पडू देणार नाही, व्यक्त केला विश्वास। कमी पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळ सदृश स्थिती। 626 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याकरता 835 विहिरी अधिग्रहित, तर मराठवाड्यातील 902 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई। फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या तिजोरीवर धनवर्षाव। 10 महिन्यात पश्चिम रेल्वेकडून 157 कोटींचा दंड वसूल। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं अमरावतीत उपोषणाला बसलेले शेतकरी आक्रमक। संतप्त शेतकरी पोलिसांना चकवा देत उपोषण मंडपातून शिरले थेट जिल्हाधिकारी कार्यालयात।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।